तलवार प्रभू, तुझं वचन मला योग्य रीतीने हाताळता यावं आणि त्याच्याद्वारे केवळ तुझ्याच नावाचं गौरव हवं असं तू कर. प्रभू, आमचे नेत्र तू घड आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाड. आमचे अंतःकरण तू घड आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता हो. धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देवा. त्याच्या उपकार स्तुती करूयात की पुन्हा एक वार त्यांनी आम्हाला त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याचं वचन ऐकण्यासाठी या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. आज आपणामध्ये पुणे धर्मप्रांत महिला मंडळ याच्या काही प्रतिनिधी या ठिकाणी हजर आहेत आणि मला वाटतं हा योगायोग असा होईल कारण आपणास ठाऊक असेल की गेल्या महिन्यात 22 तारखेला कुर्डवाडी या ठिकाणी पुणे धर्मप्रांत महिला मंडळाचं अधिवेशन झालं. त्या ठिकाणी मी गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी जो विषय मला दिला होता तो विषय मला अतिशय आवडला आणि तोच विषय या ठिकाणी मी आज या ठिकाणी सांगणार आहे आणि तो म्हणजे ख्रिस्ताचं शरीर. ह्या विषयावर आपण आज मनन करणार आहोत आणि अतिशय उत्तम असा विषय आहे आणि तो विषय मंडळीला देखील समजावा अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचं शरीर जो आपण आज पवित्र पत्र वाचलं, संत पौलाचं पत्र, त्याच्यावर आपण थोड्या वेळ मनन करणार आहोत. करंथीकरास पहिलं पत्र याचा 12वा अध्याय आणि 27वा वचन. संत पौल मंडळीला उद्देशून म्हणतो, तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात आणि तुम्ही वैयक्तिकरित्या त्याचे अवयव असे आहात. मंडळी, हे ख्रिस्ताचं शरीर आहे आणि तुम्ही प्रत्येकजण वैयक्तिकरित्या त्याचे अवयव आहात असं संत पौल आम्हाला या ठिकाणी उद्देशून सांगत आहे. मंडळी जी आहे त्याला अनेक उपमा पवित्र शास्त्रामध्ये दिलेल्या आपल्याला दिसतात. मंडळीला देवाचं शेत असं म्हटलं आहे. देवाची इमारत ही देखील उपमा मंडळीला दिलेली आहे. ख्रिस्ताचं शरीर म्हणून ह्या मंडळीला संबोधलं गेलेलं आहे आणि ख्रिस्ताची वधू ही देखील त्या ठिकाणी उपमा दिलेली आहे. त्यातलं जे ख्रिस्ताचं शरीर या विषयावर आपण आज थोड्या वेळ विचार करणार आहोत. प्रियानो, ख्रिस्ताचं शरीर ही जी उपमा आहे ती केवळ नवीन करारातल्या मंडळीलाच देण्यात आलेली आहे. जुन्या करारामध्ये शरीर अशा दृष्टिकोनातून देवाचे लोक, इस्रायल लोक यांना कधीच पाहण्यात आलं नव्हतं. तुमचं शरीर जर तुम्ही पाहिलं, निहाळलं तर त्यामध्ये काही वैशिष्ट्ये आहेत. सर्वप्रथम शरीरामध्ये काही अवयव आहेत, काही दृश्य आहेत, काही अदृश्य आहेत. आपल्या शरीरामध्ये काही अवयव जे आपल्याला दिसत नाहीत असे काय अवयव आहेत. त्याचप्रमाणे काही अवयव हे मोलाचे आहेत, महत्त्वाचं काम करतात, तर काही अवयव हे किरकोळ कामासाठी, थोडक्या कामासाठी निर्माण केलेले आहेत. परंतु प्रत्येक अवयव महत्त्वाचा आहे. सर्व अवयव मिळून ह्या शरीराच्या हितासाठी, चांगल्यासाठी, फायद्यासाठीच काम करतात. कोणताही अवयव शरीराच्या विरुद्ध काम शक्यतो करत नाही आणि प्रत्येक अवयव हा मस्तकाशी जोडला गेलेला आहे. हे शरीराचं मोठं महत्त्व आहे. आणि संपूर्ण शरीर, आपल्यामध्ये काही सांधे आहेत, त्या सांध्याचे योगे एकमेकाला जोडले गेलेले आहेत. हे चित्र जर आपल्या डोळ्यासमोर आपण ठेवलं तर आज मंडळी या नात्याने ख्रिस्ताचं शरीर म्हणून परमेश्वर तुमच्याकडं कोणत्या दृष्टिकोनातून पाहू इच्छितो हे आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत. मंडळी हा शब्द नव्या करारातला आहे. जुन्या करारात मंडळी नव्हती. एकदा येशूने आपल्या शिष्यांना विचारलं, लोक मला काय म्हणून म्हणतात? तेव्हा पेत्र म्हटला, आपण तर ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. त्याच वेळेस येशू ख्रिस्ताला म्हणतो, अरे शिमोन बारियाना, तू धन्य आहेस, कारण मांस व रक्त यांनी नाही तर माझ्या स्वर्गीय पित्यानं तुला हे प्रगट केलेलं आहे. तू पेत्र म्हणजे खडक आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापेन. ह्या मंडळीसमोर अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. मंडळी हा शब्द प्रथम त्या ठिकाणी आला. येशूने म्हटलं, ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापेन. आणि मग पेंटिकॉस्ट म्हणजे 50व्या दिवशी आपण पाहतो 120 लोक त्या घरामध्ये एकत्रित प्रार्थना करत असताना पवित्र आत्मा अग्नीच्या जीवाच्या रूपानं आला. प्रत्येकावर त्या उतरल्या. प्रत्येकजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि त्यावेळेस मंडळीची स्थापना झाली. ही मंडळी आपण नवीन करारामध्ये पाहत आहोत. आज जे मंडळीचे चित्र आपल्याला दिसत आहेत, वेगवेगळ्या मंडळ्या आहेत. ख्रिस्त विश्व मंडळी ही आपली एक मंडळी आहे. हे समजण्यासाठी आपण
इंग्लिशमधले 3 शब्द यावेळेस प्रथम ऐकणार आहोत आणि मग मंडळीला समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हे इंग्लिशमधले 3 शब्द सी या अक्षरावरून सुरू होतात. त्यातला पहिला शब्द म्हणजे कॉंग्रिगेशन. कदाचित आपण हा शब्द ऐकला असेल. कॉंग्रिगेशन म्हणजे एक समूह, एक गट, लोकांचा गट. एकाच उद्देशानं एकत्रित आलेले लोक ह्याला समूह म्हटलं जातं, ज्याला कॉंग्रिगेशन असं आपण म्हणतो. दुसरं सी म्हणजे क्लब. क्लब म्हणजे एक संस्था किंवा एक संघटना, जे एका कार्य करण्याच्या उद्देशाने एकत्रित आलेले लोक आहेत, जी संस्था आहे त्याला आपण क्लब असं म्हणतो. आणि तिसरं सी म्हणजे चर्च, की ज्याला आपण मंडळी म्हटलेलं आहे. अनेक चर्चेस पुणे धर्म प्रांतामध्ये साधारण 40 चर्चेस आहेत. चर्च, कॉंग्रिगेशन, क्लब आणि चर्च हे विस्तृत समजण्यासाठी आपल्याला एका शास्त्राकडे जावं लागेल. हा शास्त्री प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला आणि हा शास्त्र्याने प्रभू येशू ख्रिस्ताला एक अतिशय महत्त्वाचा आणि मार्मिक प्रश्न विचारला. आणि तो प्रश्न त्याने येशूला विचारला तो हा, प्रभूजी, नियमशास्त्रातील सर्वात मोठी आज्ञा कोणती? साधा सरळ प्रश्न आहे. सर्वात मोठी आज्ञा कोणती? आता जर त्याने असा प्रश्न विचारला असेल तर किती आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने उत्तर द्याव्यात? किती आज्ञा असेल सर्वात मोठी? म्हणजे किती? तर एकच आज्ञा त्याने सांगितली पाहिजे, तर नाही का? समजा मी तुम्हाला म्हटलं की ह्या 2 काठ्यांमध्ये सर्वात मोठी काठी कोणती, तर तुम्ही काय म्हणाल? उजव्या हातातली का डाव्या हातातली? उजव्या हातातली. कारण का? ही एकच काठी सर्वात मोठी आहे. सर्वात मोठी एकच गोष्ट होऊ शकते, तर ही काठी सर्वात मोठी आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला विचारलं होतं सर्वात मोठी आज्ञा कोणती. त्यावेळेस येशूने एक आज्ञा कोणती तरी मोठी देणं अपेक्षित होतं. नियमशास्त्रामध्ये 613 आज्ञा आपल्याला नमूद केलेल्या आहेत. आणि येशू त्याला उत्तर देताना म्हणतो, सर्वात मोठी आज्ञा हीच आहे की तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर. आता ही आज्ञा सांगून येशूने येथे थांबायला हवं होतं, कारण त्याने विचारलं होतं सर्वात मोठी आज्ञा कोणती. पण थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आश्चर्याची गोष्ट आहे, येशू येथेच थांबत नाही. सर्वात मोठी आज्ञा कोणती याचं उत्तर देताना येशू म्हणतो, हिच्यासारखीच दुसरी एक आज्ञा आहे, तिच्याकडे देखील तुझं लक्ष जाणं महत्त्वाचं आहे. आणि ती आहे की जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. या 2 आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. या ठिकाणी थोडंसं थांबूयात आणि पाहूयात प्रभू येशू ख्रिस्ताच्या मनामध्ये काय आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, परमेश्वरावर प्रीती कर ही सर्वात मोठी आज्ञा आहेच, पण तेवढी करून भागणार नाही. तिला अजून एक जोड आज्ञा आहे आणि ती म्हणजे जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. ही आज्ञा तितकीच मोठी आहे. नुसतेच परमेश्वरावर प्रीती केली आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रीती केली नाही तर तुम्ही पूर्ण आज्ञापालन करत नाही. त्यामुळं त्याही आज्ञेकडे लक्ष द्या. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हे 2 आज्ञा मिळून सर्वात मोठी आज्ञा होते. हे यावेळेस आम्ही इथं समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण ख्रिस्ताचं शरीर म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. चला तर पाहूयात. पहिलं कॉंग्रिगेशन आपण पाहिलं, समूह. समूह म्हणजे काय? समूह म्हणजे एका विशिष्ट उद्देशाने त्या ठिकाणी एकत्रित आलेला एक गट, त्याला आपण कॉंग्रिगेशन किंवा समूह म्हणतो. जुन्या करारातले जे इस्रायल लोक होते, देवाचे निवडलेले लोक, त्यांना कॉंग्रिगेशन म्हणता येईल, त्यांना चर्च म्हणता येणार नाही. एकाच उद्देशाने आले होते. ते काय करत होते? सर्वजण परमेश्वराची आराधना, उपासना करत होते. ही जी काठी आपण पाहत आहोत, तू आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, मनाने, जीवाने, बुद्धीने प्रीती कर, ही आज्ञा ते तंतोतंत पाळत होते. परंतु दुसरी जी आज्ञा आहे, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ही आज्ञा ते पाळत नव्हते. कारण ते त्यांच्यामध्ये ऐक्य नव्हतं. ते एकत्रित आले नव्हते. कारण इस्रायलाचे किती वंश होते? 12 वंश आहेत. आणि 12 वंश प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी परमेश्वराची आराधना करत होता. त्यांच्यामध्ये ऐक्य नव्हतं. त्यांच्यामध्ये एकात्मता नव्हती. एका जीवाने एकत्रित येऊन ते परमेश्वराची आराधना करत नव्हते. आणि म्हणून सर्वजण परमेश्वराची आराधना करतात, पहिली आज्ञा त्यांनी पाळलेली. पण त्याची जी दुसरी आज्ञा होती, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, ते करण्यासाठी ते एक जीव असे झालेले नव्हते.
आणि मग हा जो कॉंग्रिगेशन आपण म्हणतो, समूह म्हणतो, ह्याला मी कशाची उपमा देऊ? जणू काय सर्वजण एकाच उद्देशाने आलेले आहेत आणि तो उद्देश ते पूर्ण करत आहेत. समजा तुम्ही एखाद्या सिनेमागृहात गेलेला आहात. सिनेमागृह आहे, इथं त्याकडे मोठा पडदा आहे. सर्वजण येऊन एकच उद्देश त्यांचा असतो. काय उद्देश असतो? पुढं पडद्यावर बसलेला सिनेमा तो पाहायचा, नाही का? आणि सगळेजण बसलेले आहेत, परंतु कुणाचंही आपल्या शेजाऱ्याकडे लक्ष नाही. कारण सर्वजण कशासाठी आलेले आहेत? सिनेमा पाहण्यासाठी. ते एकमेकाशी काय बोलत नाहीत, एकमेकाशी वार्तालाप करत नाहीत, एकमेकाचं सुखदुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. कधी तुम्ही असं गेले का, सिनेमागृहात जाऊन बसलायच आणि शेजारच्याला विचारतायत, तुझ्या घरामध्ये कसं काय, परिस्थिती कशी आहे, घरामध्ये काय अडचण आहे का, काय कोणी आजारी आहेत का, आपण विचारतो का? उद्देश काय असतो? सर्वांनी मिळून सिनेमा पाहायचा. कॉंग्रिगेशन, समूह अगदी तसंच आहे. सर्वजण आलेले आहेत, पण आता उद्देश काय आहे? सिनेमा पाहायचं नाही, देवाची आराधना करायची. सगळेजण बसलेत, विधीवर काहीतरी गोष्ट चालू आहे, सगळ्यांचं लक्ष विधीकडे आहे. मग पाळक साहेब संदेश देतात, प्रेज अँड वर्शिप चालू आहे, सगळेजण वेदीकडे लक्ष आहे. परंतु शेजारी कोण आहे, तो कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, तो कोणत्या दैन्यावस्थेतून चाललेला आहे, कुटुंबामध्ये त्याची काय हाल आहेत, हे विचारण्याचं कुणी कष्ट घेत नाहीत. ह्याला म्हणतात कॉंग्रिगेशन. आज ख्रिस्त विश्व मंडळी एक कॉंग्रिगेशन म्हणून राहिला आहे का? येतो, सर्वजण येतो. पहिला रविवार आहे, प्रबोधन आहे, प्रबोधन घ्यायचं, संदेश ऐकायचं, गीते गायचे. परमेश्वराची ही जी आज्ञा आहे ती चोखपणे पाळत आहे. तुझा देव परमेश्वर याजवर संपूर्ण अंतःकरणाने, मनाने, जीवाने प्रीती कर, ही आज्ञा आपण सगळेजण पाळत आहोत. पण ह्या आज्ञेचं काय? जर आम्ही आपल्यासारखी शेजाऱ्यावर प्रीती करत नसल, एकमेकाच्या सुखदुःखात आम्ही एकत्र येत नाहीत, एकमेकावर आमची प्रीती, आदर आणि विश्वास नाही, तर आम्ही एक कॉंग्रिगेशन म्हणून राहिलेले आहोत, एक समूह फक्त आहे. कारण हे आज्ञा आम्ही चुकलेले आहे. येशूने ह्या दुसऱ्या भागाला किती महत्त्व दिलं आहे. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आम्ही करतो का प्रियांनो? नसेल तर आम्ही चर्च किंवा मंडळी होऊ शकत नाही. आम्ही केवळ एक समूह. जुन्या करारातल्या इस्रायल लोकांकडे पहा, यहोवा सर्वसमर्थ परमेश्वर याची सेवा करतात, आराधना करतात, पण वंशामध्ये विभाग आहेत, वंशामध्ये दुजाभाव आहे, एकमेकांचे एकत्रित आलेले नाहीत. याला म्हणतात समूह. दुसरा सी आपण पाहिलं, क्लब. क्लब म्हणजे एक संघटना किंवा एक संस्था जी चांगल्या उद्देशाने येणारे लोक करत असतात, त्याला म्हणतात क्लब. आणि हा जो क्लब आहे या ठिकाणी, उदाहरणार्थ त्यांचा एक कॉमन इंटरेस्ट किंवा एक त्यांचा एक सर्वसामान्य हेतू असतो आणि तो हेतू पूर्ण करण्यासाठी क्लबमध्ये लोक एकत्रित येतात. काही लोकांना खेळांची आवड आहे आणि मग सगळे लोक एकत्र आले आणि त्यांनी डेक्कन जिमखाना हा क्लब त्यांनी सुरू केला. आणि त्या क्लबमध्ये काय आहे? खेळाची आवड आहे म्हणून सगळे खेळ त्यांनी त्या ठिकाणी घेऊ घातले. फुटबॉल आहे, क्रिकेट आहे, हॉकी खेळतात, बॅडमिंटन खेळतात. त्या लोकांचं एकमेकांमध्ये खूप मनमिळावूपणा आहे. एकमेकाच्या सुखदुःखात ते येतात, एकमेकाचं नको आहे काही ते पाहतात, एकमेकांना ते उसणं देतात, एकमेकांच्या खूप प्रीती आहे. परंतु हा जो भाग आहे क्लबमध्ये, तो त्या ठिकाणी गायब आहे. परमेश्वराचं त्यांना काही घेणं देणं नाही. क्लब आहे, आपण एकमेकाच्या सुखदुःखात यायचं, एकमेकाचे छंद जोपासायचे, एकमेकाची काळजी घ्यायची. परंतु त्या ठिकाणी पहिली जी महत्त्वाची आज्ञा, परमेश्वराचा भाग, तो त्या ठिकाणी नसतो. आपल्याला माहीत आहे, रोटरी क्लब किंवा लायन्स क्लब, आपण सर्वांचं परिचित आहात. ह्यांचं काय उद्देश आहे? समाज कार्य करायचं. समाजातले जे दीन आहेत, दलित आहेत, विधवा पोरके आहेत, त्यांना मदत करायची. कुठं पूरग्रस्त विभाग आहेत त्यांना त्या ठिकाणी दान द्यायचं. आणि म्हणून ह्या क्लबमध्ये एकमेकांवर खूप प्रीती आहे. जशी आपणावर तशी शेजाऱ्यावर प्रीती करतात, ह्याला क्लब म्हणतात. पण क्लबमध्ये काय असतं? ही जी आज्ञा आहे ती पूर्ण होत नाही. आपला देव परमेश्वर याचवर अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने प्रीती कर, ही फार त्या ठिकाणी मानली जात नाही. आणि मग तिसरी गोष्ट म्हणजे चर्च. चर्चमध्ये काय असतं? चर्च म्हणजे असे लोक एकत्रित आलेले आहेत की ज्यांनी येशूने दिलेली ही आज्ञा फार गांभीर्याने घेतलेली आहे. आणि आज्ञाचा पहिलाच मोठा भाग नव्हे, तर दुसरा जो छोटा भाग आहे त्याला देखील तितकंच महत्त्व देऊन दोन्ही गोष्टी ते सातत्याने पाळत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण अंतःकरणाने, मनाने, जीवाने प्रीती कर, हे तर करतातच, पण त्यासोबत जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, याला म्हणतात चर्च. आज ख्रिस्त विश्व मंडळी असं चर्च आहे का? या ठिकाणी आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे.
अशा चर्चची, अशा दिवसाची परमेश्वरी अपेक्षा करत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने संपूर्ण सांगितलेलं आहे, आपला देव परमेश्वर याचवर संपूर्ण मनाने अंतःकरणाने प्रीती कर. हा दांडा मोठा आहे, त्याला महत्त्व दिलंच पाहिजे. परंतु हा आडवा दांडा, जशी आपणावर तशी आपल्या शेजारावर प्रीती कर, ही जर आम्ही करत नसू तर त्याचा क्रॉस होत नाही प्रियांनो. आणि म्हणून आम्ही लक्षात घेतलं पाहिजे, आमची जर मंडळी म्हणजे शरीर आहे, तर शरीरासारखं आम्ही एकमेकावर प्रीती केली पाहिजे. आणि म्हणून ह्या पार्श्वभूमीवर आता आपण त्या शरीराकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. ख्रिस्ताची मंडळी म्हणजे जे शरीर रूपमा दिलेले आहे, त्या शरीराचे काय महत्त्वाचे भाग आपण ह्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करणार आहोत. शरीरामध्ये काय असतं? समजा माझी एक छोटीशी करंगळी आहे, तिला काहीतरी जखम झाली, दुखापत झाली आणि त्यामध्ये पू झाला. हळूहळू काय होतं, संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्या ठिकाणी ते दुखू लागतं, ठसठसू लागतो, अंगामध्ये ताप येतो आणि त्याची देखभाल करून ट्रीटमेंट घेतल्याशिवाय शरीर स्वस्थ बसू शकत नाही. आज आमची मंडळी अशी आहे का? मंडळी जे ख्रिस्ताचं शरीर आहे, त्यातला एखादा छोटासा अवयव, कोणताही बंधू आहे किंवा बहिणी आहे, त्रास आहे, उपद्रव होत आहे, घरामध्ये काहीतरी आर्थिक अडचण आहे, ओढाताण आहे, आजार दुखणे यांनी त्या ठिकाणी ती व्यस्त आहे, त्या व्यक्तीला पूर्णपणे बरं झाल्याशिवाय शरीर स्वस्थ बसतच नाही. असं आम्ही शरीर आहोत का? प्रत्येक अवयवाची देखभाल करणारं, प्रत्येक अवयवाकडे लक्ष देणारा. कारण एक अवयव दुखवला तर संपूर्ण शरीराला सोसावं लागतं. असं शरीर जर आमचं मंडळी असेल तर त्याला खरोखर ख्रिस्ताचं शरीर म्हणायचं. त्या अवयवाकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही शरीर होऊ शकत नाही. आणि म्हणून संत पौल या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे, आपण यहुदी असो किंवा हेल्लेनी असो, स्वतंत्र असो किंवा दास असो, आपल्याला एक शरीर होण्याकरता एकाच आत्म्यामध्ये बाप्तिस्मा मिळाला आहे आणि एकाच आत्म्याने आपण संचरित झालेलो आहोत. ख्रिस्त विश्व मंडळी, हे जर ख्रिस्ताचं शरीर आहे तर एक अट पूर्ण करणे गरजेचं आहे. तुम्हाला एकाच आत्म्यामध्ये सर्वांना बाप्तिस्मा मिळणं गरजेचं आहे आणि एकाच आत्म्याने सर्वजण संचरित झाले तर त्याला ख्रिस्ताचं शरीर असं म्हटलं जातं. त्या पेंटिकॉस्टच्या दिवशी आपल्याला कल्पना आहे, 120 जण त्या ठिकाणी प्रार्थना करत बसलेले आहेत आणि पवित्र आत्मा अग्नीच्या रूपानं आला. जणू काय त्या अग्नीमध्ये हे 120 लोखंडाचे तुकडे असे समजा, ते संपूर्ण अग्नीत टाकले गेले. तर त्या 120 लोखंडाचं तुकडं तप्तानी भक्तीच्या अग्नीमध्ये टाकल्यावर काय होईल? त्याचं सर्व 120 लोखंडाचे तुकडे वितळून त्याचं काय होईल? एकच मोठं लोखंड तयार होईल. ते सर्व एक जीव असे होतील, ते सर्व एकत्र येतील, त्याच्यामध्ये एक आत्मा असा संचारित होईल. ह्यालाच मंडळी असं म्हणतात. पवित्र आत्म्याने सर्व एक जीव झालेले, एकत्रित आलेले अशी ती मंडळी. अशी मंडळी पहिल्या शतकामध्ये आपल्याला प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 42व्या वचनामध्ये दिसते. त्या ठिकाणी काय म्हटलंय? ते सर्व प्रेषितांच्या शिक्षणात व सहवासात तत्पर होते, भाकर मोडण्यात तत्पर होते. ते सर्व एकत्रित होते आणि त्यांचं सर्व समायिक होते. ते प्रत्येकजण आपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी लोकांना गरज लागे तसं प्रत्येकाला तर देत असत. ते दररोज एक चित्ताने तत्परतेने मंदिरामध्ये जमत असत आणि घरोघरी भाकर मोडीत आणि देवाची स्तुती करत हर्षाने व सारस मनाने ते जीवित असत. याला म्हणतात मंडळी. त्यांचं सर्व एकत्र होतं, सर्व काही समायिक होतं. त्यांच्यामध्ये कुणी ज्येष्ठ नाही, कुणी कनिष्ठ नाही, कुणी श्रीमंत नाही, कुणी गरीब नाही, सर्वांचं समायिक. हे ख्रिस्ताचं शरीर आहे. अशा ख्रिस्ताच्या शरीराचे आम्ही अवयव आहोत का? आम्ही या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून प्रियांनो, ख्रिस्ताचं शरीर याचे जर तुम्ही अवयव आहात, ख्रिस्त हा मस्तक आहे आणि प्रत्येकजण शरीराचा अवयव आहे. प्रत्येकाचं कार्य वेगळं आहे. पण तुम्ही जर ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहात तर तुम्हाला 2 गोष्टी असणं भाग आहे आणि ते म्हणजे पूर्ण आरोग्य आणि पूर्ण सामर्थ्य. पहा, तुमच्या किंवा माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव पहा, प्रत्येक अवयव पूर्ण आरोग्य असलं पाहिजे आणि त्याला पूर्ण सामर्थ्य असलं पाहिजे, तरच ते शरीर कार्य करू शकतं, ते जिवंत राहू शकतं. आणि म्हणून जर तुम्ही ख्रिस्ताचे अवयव आहात, त्या शरीराचे अवयव आहात, तर तुमच्यामध्ये पूर्ण आरोग्य आहे का? तुम्हाला जर ख्रिस्ताच्या शरीराचा भाग व्हायचा असेल तर तुमचं अवयव आरोग्यदायी असणं गरजेचं आहे, नाही तर शरीरापासून तो बाहेर फेकला जातो. आत्मिक आरोग्य तुम्हाला आहे का? आत्मपरीक्षणाचा प्रश्न आहे प्रिया. आम्ही प्रत्येकाला शारीरिक आरोग्य आम्हाला हवं असतं,
त्यासाठी आम्ही खूप झटतो, सर्वतोपरी प्रयत्न करतो. कुठेही जर आमच्या शरीराला आजारपण आलं तर प्रियानो, लगेच आम्ही काय करतो, आम्ही डॉक्टरकडे जातो, त्यांच्या मोठमोठ्या तपासण्या करतो. हजारो रुपये खर्च करून तपासण्या केल्या जातात, ट्रीटमेंट घेतली जाते, लाखो रुपयांचा खर्च येईल, पण आमची एक कटाक्षाने दक्षता घेतो आम्ही की आमचं शरीर आरोग्यदायी पाहिजे, कुठलाही रोग त्याच्यामध्ये नसावा. जसं शरीराला आरोग्य तसं आत्म्याला पावित्र्य. तुम्ही जर आध्यात्मिक ख्रिस्ताचं शरीर आहात तर जसं तुमचं शरीर तुम्हाला आरोग्यदायी हवं आहे तसं तुमचा आत्मा पावित्र्याने भरलेला आहे का? शरीराला आरोग्य देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो, पण आमचा आत्मा पापविरहित असावा, निष्पाप असावा, पापापासून दूर असा पावित्र्यशील असावा, याची आम्ही कधी दक्षता घेतो का? आम्ही त्या ठिकाणी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्यावेळेस डॉक्टर एखादं ऑपरेशन करतात, त्या पेशंटला ऑपरेशनला घेण्यापूर्वी जे शस्त्र त्या ऑपरेशनासाठी वापरले जातात त्यांच्यावर एक विशिष्ट प्रक्रिया केली जाते आणि त्याला म्हणतात स्टरलायझेशन. या ठिकाणी सिस्टर असेल त्यांना माहिती आहे स्टरलायझेशन. स्टरलायझेशन म्हणजे एक विशिष्ट टेम्परेचर खाली, प्रेशर खाली जे संपूर्ण शस्त्र त्या शरीरामध्ये जाणार आहेत ऑपरेशन करण्यासाठी ते सर्व निर्जंतुक केले जातात. स्टरलायझेशन नंतर त्या शस्त्रामध्ये एकही जंतू राहणार नाही याची आतोनात दक्षता घेतली जाते, कारण तसल्या जंतू असलेल्या शस्त्राने जर तुम्ही शस्त्रक्रिया केली तर त्या पेशंटच्या शरीरामध्ये जंतू जॉईन, त्यामध्ये मोठा सेप्टिसेमिया नावाचा आजार होऊन तो मनुष्य दगावू शकतो. आणि म्हणून डॉक्टर फार दक्षता घेतात. निर्जंतुक झालेले, स्टरलाइज झालेले इन्स्ट्रुमेंट्स किंवा शस्त्र ऑपरेशनसाठी वापरले जातात. जसं डॉक्टर निर्जंतुक असलेले इन्स्ट्रुमेंट्स ऑपरेशनसाठी वापरतात तसं परमेश्वर निष्पाप असलेले अवयव हेच त्या ठिकाणी कार्यासाठी वापरत असतो. Just as doctors use sterile instruments, God uses holy instruments. ज्यांच्यामध्ये एकही पाप त्या ठिकाणी दिसणार नाही, पापाचा लवलेश दिसणार नाही, पापापासून अलिप्त राहण्याचा जो आतोनात प्रयत्न करत असतील, अशा शस्त्रांना हातात घेऊन परमेश्वर त्याचं कार्यसिद्धी नेतो. जर तुम्ही ख्रिस्ताचे शरीर आहात, त्याचे अवयव आहात, तर तुम्ही पापापासून दूर निष्पाप असं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहात का? प्रियानो, तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहात. पूर्ण शरीर आरोग्यदायी असणं गरजेचं आहे. एखाद्या मनुष्याला किंवा एखाद्या स्त्रीला डॉक्टरकडे नेलं जातं, साधारण 60-65 वर्षाची असेल, आणि मग त्यांना काय किरकोळ त्रास होत असतो, भूक लागत नाही, वजन कमी होत चाललं आहे, आणि डॉक्टर सर्व तपासण्या करतात आणि मग त्यांना एक रिपोर्ट देतात. मला तुम्हाला सांगायला खूप वाईट वाटतं की तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर आहे आणि तो कॅन्सर 4थ्या स्टेजमध्ये आहे आणि आता आम्हाला तुम्हाला काहीच करता येत नाही. आणि निराश होऊन ती व्यक्ती पुन्हा येते आणि काही दिवसांपुरते फक्त ती या भूतलावर असते. ह्याचं कारण काय असतं? तो कॅन्सर संपूर्ण शरीरामध्ये पसरेपर्यंत आतमध्ये त्याने काय हाहाकार केलेला आहे हे वरून समजत नाही, आणि त्या कॅन्सरने भयानक हाहाकार केल्यानंतर मग तो उघडकीस येतो. प्रियानो, जितकं काय तुमचं वर्ष आहे हे थोडंसं मोजा आणि लक्षात घ्या. प्रत्येक पाप जे तुम्ही करत आहात, आचाराने, विचाराने, उच्चाराने केलेलं पाप, प्रत्येक गुप्त पातक हे तुमच्या आत्म्याला कॅन्सर म्हणून जडत आहे. तुमचं आत्मा ते पोखरून काढत आहेत, वरून तुम्हाला लक्षात येत नाही. पण त्या भयानक शेवटल्या न्यायाच्या दिवशी, त्या येशूच्या त्या न्यायसनासमोर उभं राहिलेलं असताना तुम्हाला लक्षात येईल की मी काय भयंकर पाप करत होतो, पण त्यावेळेस फार उशीर झालेला असेल. स्टेज 4मध्ये तुम्हाला काहीच करता येत नाही. जे काय करायचं ते आज करायचं आहे. जर मी ख्रिस्ताचं शरीर आहे तर माझ्या आत्म्याला जो कॅन्सर जडत आहे, प्रत्येक पापामुळं माझा कॅन्सरने पोखरला जात आहे आत्मा, त्याची मला शुद्धता केली पाहिजे. कारण मी ख्रिस्ताचं शरीर आहे, ख्रिस्ताच्या शरीराचे मी अवयव आहे. ते शरीर आरोग्यदायी असलं पाहिजे आणि म्हणून माझा अवयव मी शुद्ध केला पाहिजे. आत्मिकदृष्ट्या मी त्या ठिकाणी शुद्धता बाळगली पाहिजे. दारू पिल्याने लिव्हर खराब होतं असं म्हणतात. होय, दारू पिणाऱ्या माणसाला आतमध्ये लिव्हर काय होत चालले कळत नाही, पण दररोज आणि दररोज त्या दारूमुळं ते लिव्हर जे स्पंजसारखं आहे ते दगडासारखं होत चाललेलं असतं. हे जर त्याला वरून दिसलं असतं तर कदाचित तो दारू पिला नसतं, पण आतून न कळत ते लिव्हर खराब होत असताना त्या मनुष्याला कळत नाही आणि शेवटी तो दगा होतो. तसंच पापाच्या बाबतीत आहे. दररोज जे आपण पाप करत आहोत, कदाचित इतरांना कळत नाही, गुप्त पातक आहे, पण त्याने तुमचं आध्यात्मिक लिव्हर किती खराब होत चाललं आहे हे आपल्या लक्षात येत नाही. स्वतःला शुद्ध करा. ख्रिस्ताचे शरीराचे अवयव तुम्ही आहात. ख्रिस्त जसा पवित्र आहे तसं ते संपूर्ण शरीर पवित्र हवा, नाही तर शरीर अस्वस्थ होऊ शकतं.
आणि त्यासाठी एक गुड न्यूज, एक सुवार्ता आहे. शारीरिक जे आपलं शरीर आहे त्याला जर जखमा झाल्या तर बरं व्हायला खूप वेळ लागतो. एखादी जखम हाताला झाली तर बरं व्हायला 8 ते 10 दिवस लागतात. हाताला किंवा पायाला फ्रॅक्चर झालं तर डॉक्टर सांगतात 1.5 महिने तुला तो हात किंवा पाय प्लास्टरमध्ये ठेवावा लागेल. परंतु ख्रिस्ताचं आध्यात्मिक शरीर याला जर इजा झाली, त्याचा अवयव जर पापभ्रष्ट झाला तर तो शुद्ध करायला 1 सेकंदसुद्धा लागत नाही. क्षणार्धात तुम्ही शुद्ध होऊ शकता. फक्त तुमची त्या ठिकाणी मनमळ इच्छा पाहिजे, मनापासूनची इच्छा पाहिजे. कारण योहान त्याच्या पहिल्या पत्रामध्ये 1 अध्यायाच्या 8व्या वचनात तो म्हणतो, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो प्रभू येशू ख्रिस्त विश्वसनीय व न्यायी आहे. तो सर्व पापांची आपल्याला क्षमा करेल आणि सर्व अनितीपासून मला तो शुद्ध करेल. एका क्षणात आपण या ठिकाणी निर्धार केला आणि पापांची क्षमा मागितली की दुसऱ्या क्षणामध्ये ख्रिस्ताचं निष्पाप रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. आपण पवित्र होऊन जातो आणि पुन्हा ते पाप न करण्याचा आम्ही निर्धार केला पाहिजे. प्रियांनो, जर मी ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे तर मी ख्रिस्ताचं शरीर पवित्र ठेवतो का, ही माझी जबाबदारी आहे. मी पवित्र निष्कलंक जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकदा एक कारच्या शोरूममध्ये गेलो आणि ते कार जे शोरूम आहे त्यांच्या कंपनीचं एक ध्येय वाक्य त्यांनी लिहिलं होतं. आणि ते ध्येय वाक्य असं होतं, वी एम ॲट झिरो डिफेक्ट. वी एम ॲट झिरो डिफेक्ट. आमची जी कार देणारी कंपनी आहे, आमच्या ग्राहकांसाठी अशी कार आम्ही त्या ठिकाणी तयार करत आहोत की त्यामध्ये एक सुद्धा दोष तुम्हाला दिसणार नाही. हे त्या कंपनीचं ध्येय वाक्य होतं. आणि मनात मी विचार केला, हे लोक जगिक लोक पण आपली कार विकून पैसा मिळावा म्हणून किती आतोनात परिश्रम करत आहेत, मेहनत करत आहेत. का तर अशी कार आमच्या ग्राहकांना द्यायची की त्याच्यामध्ये थोडासुद्धा दोष मिळणार नाही. वी एम ॲट झिरो डिफेक्ट. प्रियांनो, प्रत्येक ख्रिस्ती मनुष्यानं, जो ख्रिस्ताच्या शरीराचा अवयव आहे, त्यांनी हे ध्येय वाक्य का नाही मिळू? आय एम ॲट झिरो डिफेक्ट. कुठल्याही मनुष्याने मी जो ख्रिस्ताचा अवयव आहे त्याच्यावर कोणी दोष दाखवू नये, कुणी मला बोट दाखवू नये, कुणी माझ्यावर त्या ठिकाणी काही वाईट बोलू नये. अशा प्रकारचं जीवन जगण्याचा मी निर्धार करणार आहे. जर तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत तर आजपासून ही ध्येयपूर्ती आपण घेऊयात. आय एम ॲट झिरो डिफेक्ट. कुठलाही दोष माझ्याकडे दिसणार नाही, अशा प्रकारचं जीवन मी या ठिकाणी जगणार आहे. प्रियांनो, आणि म्हणून ह्यासाठी मोठमोठे पाप करणं आपण कुणीच करणार नाही, मला ठाऊक आहे. आपण ख्रिस्ती लोक आहोत. आणि म्हणून ज्या 10 आज्ञा दिलेल्या आहेत, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, लबाडी करू नको, हे पाप आपण करणार नाहीत, माझी पूर्ण खात्री. आपण सगळे विश्वासणारे लोक आहोत. परंतु राग येऊ देऊ नको. राग येणं हे पाप आहे, आपल्याला ठाऊक आहे का? कदाचित आपल्या कोणाला ठाऊक नसेल तर आज मला तुम्हाला सांगू द्यात, प्रभूच्या नावामध्ये सांगू द्यात की जर तुम्हाला राग येत असेल तर राग हे पाप आहे. हे माझ्या बुद्धीतले काही ज्वलंत विचार आहेत असं नाही, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातले वाक्य आहेत. मत्तकृत शुभवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 21 आणि 22 वचने येशूने स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्याच्या मुखातले वचनेच लक्षपूर्वक आहे का? तो म्हणतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र आहे. जो आपल्या भावाला अरे वेडगळे असं म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र आहे. आणि जो कोणी आपल्या भावाला अरे मूर्ख असं म्हणेल तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र आहे. येशूने म्हटलेले वचन आहे, जो कोणी आपल्या भावाला अरे मूर्ख म्हणेल तो नरकात जाईल. आणि नरकात कोण जातं तर पापी लोक जातात. आणि म्हणून आपल्या भावावर उगाच रागवणे, त्याला वेडा म्हणणे किंवा त्याला मूर्ख म्हणणे हे पाप ठरू शकतं. हे आम्ही त्या ठिकाणी कटाक्षानं पाहिलं पाहिजे. त्याकडे आमचं दुर्लक्ष होतं. ह्या आजारातून आम्ही त्या ठिकाणी आरोग्य दान मिळवलं पाहिजे, ह्या आजारातून मुक्त झालं पाहिजे. पण आम्ही काय करतो माहिती आहे का? रागाला आम्ही स्वभावाचं लेप लावतो. ह्याचा स्वभाव रागिष्ट आहे असं म्हणून आम्ही सोडून देतो. इतकं आम्ही त्याकडे हलक्या दृष्टीने पाहतो. स्वभाव रागिष्ट असू शकत नाही प्रियांनो. राग हा पाप आहे, त्याकडं पापासाठीच पहा. पापासारखं पाहिलं तर तो तुमच्या हातून दूर होईल. तितक्याच गांभीर्याने आम्ही रागाकडे पाहिलं पाहिजे की जणू काही पाप आहे. तरच तुम्ही त्यातून मुक्ती पाहू शकाल, तरच तुमचा अवयव पवित्र होऊ शकेल. रागाकडं पाप म्हणून पाहायला पाहिजे, स्वभाव म्हणून नाही. एखाद्या बाटलीमध्ये विष आहे आणि ते विषाला वर हानी किंवा मधाचं लेबल लावलं, विषाचं हानी होतं का? विष हे विषच राहणार, नुसतं लेबल लावून उपयोग नाही. तसं त्या रागाला लेबल लावू नका की ह्याचा स्वभाव तापट आहे, स्वभाव रागिष्ट आहे. नाही, तो राग आहे म्हणजे तो पाप आहे.
आणि म्हणून त्या पापाकडे आम्ही पापासारखंच पाहायला पाहिजे, तेव्हाच आमचा अवयव शुद्ध होईल. इतक्या बारीक सारीक गोष्टीकडे आम्ही पाहायला पाहिजे. जसा येशू होता तो रागवला का आपल्या शत्रूंवर? ज्यांनी त्याला वधस्तंभावर खेळलं त्यांच्यासाठी तो म्हणतो, हे बाप यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे त्या समजत नाही. त्याची चित्तवृत्ती आम्हाला धारण केली पाहिजे, त्याची चित्तवृत्ती धारण केली पाहिजे, तेव्हाच आमचा अवयव शुद्ध आणि आरोग्यदायी होईल. आणि नंतर आपण पाहतो की आमचा अवयव आरोग्यदायी असलाच पाहिजे, पण तो सामर्थ्यशाली सुद्धा असला पाहिजे. त्यांच्यामध्ये सामर्थ्य पाहिजे, ताकद पाहिजे. आणि हे सामर्थ्य कशाने येईल? तर हे सामर्थ्य पवित्र आत्मा आमच्यामध्ये आल्याने येतं. केवळ पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला सामर्थ्य मिळू शकतं. आणि जर तुमचा अवयव तुम्हाला सामर्थ्यशाली झाला असं वाटलं पाहिजे, तर तुम्ही पवित्र आत्म्याची मागणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे परमेश्वराकडे केली पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्हाला पवित्र आत्मा मिळावा अशी जर तुमची इच्छा असेल, त्याहीपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात तो पवित्र आत्मा माझ्या या लेकराला, माझ्या पुत्राला किंवा कन्येला द्यावं, ही अधिक इच्छा त्या देवपित्याची आहे. पण प्रश्न आहे की आम्ही तो मागत नाही, तेवढ्या कळकळीने मागत नाही, म्हणून आम्हाला तो मिळत नाही. तो मिळत नाही म्हणून आम्हाला सामर्थ्य प्राप्त होत नाही. येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे, तुमच्यामध्ये बसलेला असा कोण बाप आहे की आपल्या मुलानं मासा मागितलेला असता त्याला साप देतो? आहे का कोणी आपल्यामध्ये असं? किंवा त्याने जर अंड मागितलं तर त्याला विंचू देतो? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाला चांगलं काय द्यावं हे तुम्हाला कळतं, तर मग जे माझ्या स्वर्गीय पित्याकडे मागतील त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. येशूने म्हटलेले वचन आहे, माझा पिता विशेष करून पवित्र आत्मा तुम्हाला देण्यास तयार आहे. पण प्रश्न असा आहे की तुम्ही मागत नाही, तेवढ्या कळकळीने मागत नाही, म्हणून तुम्हाला मिळत नाही. आणि मिळत नाही म्हणून तुमचा अवयव पॅरालिसिस झाल्यासारखा, पक्षाघात झाल्यासारखा, निष्क्रिय, निकामी, निरुपयोगी, तुमच्या शरीराला काही उपयोग नाही. ही आमची दैन्य अवस्था आहे प्रियांनो. शरीराचे अवयव तर आहेत, पण सामर्थ्य नसल्यामुळं पक्षाघात झाला असेल, हात हलवता येत नाही. तुम्ही अवयव आहात, परंतु निष्क्रिय झालेला आहात, निरुपयोगी आहात. त्या ख्रिस्ताच्या शरीराला तुमचा कुठलाच उपयोग नाही. आज ही जर आमची दैन्य अवस्था असेल, तर सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी, तो वाळलेला हात पुन्हा बरं करण्यासाठी पवित्र आत्म्याची मागणी आम्ही केली पाहिजे. तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहात का? सगळेजण म्हणतील हो. क्रियाशील आहात का? कदाचित नाही. का? कारण पॅरालिसिस झालेला आहे, अर्धांग वायू झालेला आहे, पक्षाघात झालेला आहे, हात चालवता येत नाही. आणि म्हणून शेवटी त्या ठिकाणी आम्हाला शरीरामध्ये जे सांधे आहेत त्या सांध्याचं उदाहरण त्या ठिकाणी तो देत आहे. संत पौल आम्हाला त्या ठिकाणी सांगत आहे, इफिस्करास पत्र 4 अध्याय 16 वचन. तो म्हणतो, ख्रिस्तापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे सबंध शरीराची जुळवाजुळव आणि जुळवणूक केली जाते. पहा, जे शरीर आहे त्याकडे थोडंसं नीट पहा. ख्रिस्तापासून पुरवठा होणारा प्रत्येक सांधा याच्या योगे शरीर एकत्र जोडले गेलेलं आहे. हे ख्रिस्ताच्या शरीराचं स्वरूप आहे. आणि म्हणून आज शेवटी या सांध्याकडे आपण लक्ष देऊयात. आमच्या शरीरामध्ये अति महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे सांधे आहेत. तुम्हाला ठाऊक आहे का? तुमच्या मानेमध्ये सांधे असल्यामुळं तेव्हाच तुम्ही ती मान हलवू शकता, नाही तर तुम्ही मान हलवूच शकला नसता. या मानेला जर सांधेच नसते तर मी उजवी डावीकडे पाहूच शकलो नसतो. इतकं महत्त्व त्या सांध्याला आहे. शरीर जर कार्यशील करायचं असेल तर सांधा हलला पाहिजे. या ठिकाणी हा जो माझा खांदा आहे तर सांधा आहे. मला जर वर हा काही गोष्ट घ्यायची असेल तर हा सांधा हलला पाहिजे. सांधा हलला नाही तर हात वर करता येणार नाही. स्नायू चांगले आहेत, त्यामध्ये ताकद आहे, पिळदार स्नायू आहेत, पण सांधा हलला नाही तर हात वर करता येणार नाही. रोज मी जेवतो तेव्हा काय करतो? मी जेवतो म्हणजे माझा कोपर जे आहे, कोपराचा सांधा हलतो. हल्ल्याशिवाय तो घास मला तोंडात घालताच येणार नाही. तुम्ही विचार करा, मी हा घास घेतलेला आहे आणि कोपराचा सांधा हलणार नाही, घालता येईल का मला तोंडात घास? नाही घालता येणार. म्हणून प्रत्येक सांधा हलला पाहिजे. तुम्ही सांध्याचे योगे, ख्रिस्तापासून पुरवठा झालेल्या सांध्याचे योगे शरीराची जडण आणि घडण जुळवणूक झालेली आहे. आणि म्हणून ते शरीर जिवंत आहे, ते हलतं. प्रियानो, लक्षात घ्या, आमच्या मंडळीमध्ये 2 भाऊ आहेत. दोघांना त्या ठिकाणी परमेश्वराने कलागुण दिलेले आहेत, आवेशी आहेत, कर्तृत्ववान आहेत, धडाडीचे आहेत, परमेश्वराच्या कार्य करण्यासाठी पुढे आलेले आहेत, सरसावलेले आहेत. किंवा 2 बहिणी आहेत, उत्तम कलागुण त्यांना दिलेला आहे, गीतं गाता येतात, पवित्र शास्त्र उत्तमपणे त्या ठिकाणी प्रार्थना करून वाचून स्वार्थ सांगण्याची कला त्यांच्यामध्ये आहे. दोन्ही स्नायू पिळदार आहेत. 2 भाऊ म्हणजे 2 स्नायू, 2 बहिणी म्हणजे 2 स्नायू, पिळदार आहेत, सामर्थ्यशाली आहेत. पण त्यांच्यामधला सांधा जर त्या ठिकाणी गोठला असेल, कार्य होईल का?
हीच आमच्या मंडळीची दैन्य अवस्था झालेली आहे. दोन भावाभावांमध्ये समेट नाही, सलोखा नाही, बहिणी बहिणीमध्ये वाद चाललेला आहे, संघर्ष आहे, शीतयुद्ध चाललेलं आहे, लढाई चालू आहे. आणि म्हणून सांधा गोठल्यामुळं कार्यसिद्धी नाही. स्नायू पिळदार आहेत पण सांधा गोठलेला आहे. आज तुम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे सांधे आहात. सांधा हल्ला पाहिजे. आणि कधी कधी काय होतं, वय झाल्यानंतर सांध्यातून आवाज येऊ लागतो नाही का. सांध्यातलं तेल आटतं, सांध्यातून आवाज येऊ लागतो. मग त्याला आपण म्हणतो संधिवात झाला. आणि संधिवात झाल्यावर काय होतं, शरीर दुखावलं जातं, चालता येणं शक्य होत नाही, प्रत्येक वेदना त्या ठिकाणी होतात. मग आपण डॉक्टरकडे जातो. त्या ठिकाणी डॉक्टर आम्हाला ऑपरेशन सांगतात. आणि आजकाल नवीन त्या ठिकाणी ऑपरेशन निघालं आहे. कोणतं ऑपरेशन? रोबोटिक सर्जरी म्हणतात त्याला. आणि रोबोटिक सर्जरी म्हणजे लाखो रुपयाचं ते ऑपरेशन असतं. परंतु त्याद्वारे हे सांधे काढून, जे त्या दुखणारे सांधे आहेत ते काढून कृत्रिम सांधा जोडला जातो. मग आमचं त्या ठिकाणी दुःख आहे, यातना वेदना ते निघून जातात आणि पुन्हा शरीर चालू लागतं. आज जर ख्रिस्त विश्व मंडळीमध्ये एखादा आर्थरायटिस किंवा संधिवाताचं आध्यात्मिकरित्या संधिवात असेल तर सांधा आम्हाला बदलला पाहिजे. एकमेकाबद्दलचा ताण तणाव, संघर्ष, एकमेकाबद्दलचा वाद, वैमनस्य, हेवा, कलह, हे सांधा बदलला पाहिजे. कारण सांधा कार्य झाल्याशिवाय कार्य होणार नाही. देवाचा स्वार्थ आम्हाला त्या ठिकाणी सांगता येणार नाही. आणि म्हणून आमचा सांधा कसा आहे. शेवटी एक उदाहरण देतो. प्रियानो, एक लहान मुलगा आहे, असं 6 महिन्याचं एक बाळ आहे समजा. 6 महिन्याच्या बाळाला चालता येत नाही, परंतु त्याचे सर्व सांधे उत्कृष्ट आहेत, हलवू शकतो सर्व सांधे. 6 महिन्याचं बाळ आहे, छोटं आहे. सांध्याचा फारसा उपयोग होत नाही कारण चालू शकत नाही, पण सांधे सर्व कार्यरत आहेत. आणि एक 30 वर्षाचा धडधाकट तरुण आहे, पिळदार बायू आहेत, कसदार सर्व शरीर आहे, परंतु पायाचे सांधे गोठलेले आहेत. या दोन्हीपैकी कोणता पर्याय तुम्हाला आवडेल? 30 वर्षाचा मनुष्य, गोठलेले सांधे, का ते छोटंसं बाळ? सांधे अगदी कमकुवत आहेत, कमजोर आहेत, परंतु हलणारे आहेत. मला वाटतं दुसरा पर्याय सर्वजण निवडतील. तसंच आमच्या मंडळीमध्ये दोन बंधू किंवा दोन बहिणी ज्या कार्यशील आहेत, आवेशी आहेत, कर्तृत्ववान आहेत, देवाने त्यांना आशीर्वादित केलेला आहे, परंतु त्यांचा सांधा गोठलेला असेल, त्याच्याशिवाय त्याच्यापेक्षा 2 भाऊ किंवा 2 बहिणी ज्यांना कदाचित कलागुण दिलेले नाहीत, काय मोठं कर्तृत्व त्यांना करता येत नाही, त्यांना येऊन पुढे संदेश देता येत नाही, परंतु दोघांमध्ये सुसंवाद आहे, दोघांमध्ये एकात्मता आहे, खांद्याला खांद्या देऊन ते कार्य करतात. असं भाऊ किंवा अशी बहिणी कदाचित परमेश्वराला जास्तीत जास्त प्रिय असेल. आणि म्हणून आमचं सुसंवाद साधणं अतिशय गरजेचं आहे. सांधा व्यवस्थित असणं हे फार महत्त्वाचं आहे. एकदा मला पेडियाट्रिशियन म्हणून डिलिव्हरीला बोलवलं गेलं. डिलिव्हरीसाठी त्या ठिकाणी गेलो आणि जे अपत्य त्या महिलेला झालं, त्या महिलेला जे अपत्य झालं ते 2 तोंडाचं होतं. त्या बाळाला 2 तोंड होते, 2 मस्तक. आणि ते आम्ही जगवायचा खूप प्रयत्न केला, परंतु आमचे जे सिनियर होते डॉक्टर म्हटले ह्यांना फारसं जगवता येणार नाही, कारण 2 मस्तकांचे बाळं कधी फारसे जगत नाहीत. ख्रिस्ताचं जे शरीर आहे त्याचं मस्तक कोण आहे? त्याचा मस्तक स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि जर मंडळीतला कोणी दुसरं मस्तक व्हायचा प्रयत्न केला ते शरीर जगणार नाही. प्रियानो, आमच्या ख्रिस्त विश्व मंडळीचा मस्तक केवळ एक आणि एक, तो ख्रिस्त आहे. आणि म्हणून तुमच्यातलं कोणी त्या मस्तक होण्याचा प्रयत्न करू नका. मी जर मस्तक म्हटलो, बाकीच्यांना आदेश द्यायचा, मी म्हणेल तसंच माझ्याच प्रमाणे गोष्टी झाल्या पाहिजेत, प्रियानो, ते शरीर जगणार नाही. कारण मस्तक एकच असतं, आर्मीचा कमांडर एकच असतो, आज्ञा देणारा, सूचना देणारा एकच आहे. आणि म्हणून दुसरं मस्तक होण्याचा प्रयत्न करू नका. ख्रिस्तापासून प्राप्त झालेली सूचना सांधा घेतो आणि आपल्या शरीराला तो त्या ठिकाणी मदत करतो. आणि म्हणून हे जे ख्रिस्ताचं शरीर आहे त्याला येशू ख्रिस्त एकच आज्ञा देत आहे. तो म्हणतो, तुम्ही एकमेकावर प्रीती करा. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. याहून जग ओळखेल की तुम्ही माझे शिष्य आहात. हे जग आम्हाला ख्रिस्ताचं शरीर म्हणून कसं ओळखणार आहे माहिती आहे का? आम्ही मोठी स्वार्थ सांगितले तेव्हा नाही, मोठमोठे संदेश दिले म्हणून नाही, आमच्याकडे फार मोठं कलागुण आहे ह्या उद्देशाने नाही. ज्या वेळेस आम्ही एकमेकावर प्रीती करू, तो सांधा कार्यरत असेल, एकमेकाला जशी आपण तशी आपल्या शेजाऱ्यावर पण प्रीती करू, वधस्तंभाचा दुसरा भाग तो आम्ही पाळू, त्यावरून या अंधकारातील जग ओळखेल की तुम्ही माझे शिष्य आहात. म्हणून ही दुसरी आज्ञा जी आहे, आज्ञेचा दुसरा भाग किती महत्त्वाचा आहे ह्यात आपण समजून घेऊयात. आम्ही सर्वजण परमेश्वरावर आतोनात प्रीती करतो, मान्य, पूर्ण मान्य.
दुसरा भाग ह्याच्याकडे लक्ष द्या. तुम्ही जर ख्रिस्ताचे शरीर आहात तर जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, म्हणजे शरीर ख्रिस्तासाठी उपयोग होईल. प्रार्थना करूयात. आज आम्ही प्रत्येकजण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत आणि या अवयवाचं महत्त्व तो आम्हाला पटवून दिलं आहेस. प्रत्येक अवयवाचं कार्य वेगळं आहे, भिन्न आहे, परंतु प्रत्येक अवयव ख्रिस्ताच्या शरीराच्या हितासाठीच प्रार्थना करतो, प्रयत्न करतो. प्रभू आम्ही एकमेकाशी प्रयत्नशील असावं, एकमेकावर आम्ही प्रीती करावीत, आमचा आदर एकमेकाशी वाढावा. यासाठी प्रभू की तुझं शरीर आहे ते कार्यरत असावं आणि सैतानाच्या सर्व कुयुक्तीपुढे तुझे शरीर जी मंडळीला टिकून राहण्यासाठी प्रत्येकाला पवित्र आत्म्याचं दान तू द्यावं अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तो ऐक. आमेन.